चीनप्रमाणेच जगभरातल्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या वाढतानाच्या बातम्या ऐकायला येत आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात सुद्धा केली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती। या दरम्यान ख्रिसमस तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशी तसंच देशातील पर्यटक येत असतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनीही लोकांना मास्क परिधान करण्याचे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे। याबाबतची माहिती मंत्री राणे यांनी ट्विट करत दिली आहे। दाबोळी इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॅपिड PCR सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी व्हर्च्युअल बैठकीत आम्हाला कोरोनाचा प्रोटोकॉल तसंच त्यासंबंधी सूचना मिळाल्या आहेत। मी विनंती करतो की लोकांनी मास्क घालावा, त्यांनी लसीकरण केलं नसेल तर कोरोनाच्या नियमांचं पालन करावं। जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर व्हायरसचा सामना करण्यासाठी सगळ्या डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली जाईल। तसंच गोव्यात निर्देशित प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शनही घेऊ, असं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितलंय। चीनसह इतर देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सध्या मोठी वाढ होतीये। भारतात आता त्यासंबंधी खबरदारी घेण्यात येते। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्यांचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगानं दाबोळी विमानतळावर रॅपिड PCR सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे। दाबोळी विमानतळावर रॅपिड PCR सुविधेसाठी 4,000 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे।